नमस्कार सखींनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लुझनवरून इंटरलाकन ओस्टला कसं जात आहोत। तर लुझनवरून तुम्ही डायरेक्ट ट्रेनने इंटरलाकन ओस्टला जाऊ शकता, पण आता आम्ही लुझनवरून ब्रिज इथे जात आहोत आणि ब्रिजवरून आम्ही इंटरलाकन ओस्टला क्रूजने जाणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची जी वन डेची ट्रिप आहे ती शेअर करणार आहे, आमची क्रूज राईड आणि तसंच लॉटरब्रुनन जे विलेज आहे त्याचा आसपासचा एरिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर ही क्रूज राईड स्विस पासमध्येच इन्क्लूड होते। तर तुम्हाला मी जसं सांगितलं की आम्ही 3 दिवसाचा स्विस पास घेतलेला आहे आणि त्याची प्राईस वगैरे मी सगळं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तसंच तुम्हाला वन डे पाससुद्धा मिळतं। तुम्हाला जर ते घ्यायचं असेल, वन डे ट्रिप करायची असेल, तर तुम्ही वन डेचा सुद्धा पास घेऊ शकता। तर स्वित्झर्लंडचा फ्लॅग लावलेला आहे आणि आता एक 5 मिनिटातच आमची क्रूज सुरू होणार आहे। तर सिटिंग अरेंजमेंटसुद्धा छान केलेली आहे, दोन्ही साईडला सुद्धा याप्रमाणे अरेंजमेंट आहे। आणि आम्ही क्रूजच्या पुढच्या साईडला आहोत, तिथं त्यांनी फ्लॅगसुद्धा लावलेला आहे आणि आता आमची क्रूज सुरू झालेली आहे। क्रूजच्या आत याप्रमाणे रेस्टॉरंटसुद्धा असतात आणि टॉयलेटची सोयसुद्धा असते। तर तुम्ही ते बसून मस्तपैकी चाय, कॉफी, नाश्ता काही एन्जॉय करू शकता। तर आम्ही कॉफी घेतलेली कॅपेचिनो आणि एन्जॉय करत आहोत बाहेरचा नेचर। तर पाण्याचा कलर किती मस्त दिसत आहे बघा, आणि तसंच किती क्लिअर पाणी आहे। खरंच कुठंतरी आम्ही स्वर्गात असल्यागत फील व्हायला, इतकं मस्त वाटायला ना क्रूजमध्ये राईड करायला। जर तुम्ही स्वित्झर्लंडमध्ये असाल ना किंवा येणार असाल तर ही राईड नक्की करा। हे सुद्धा एक फेमस लोकेशन आहे। तर सिंहा मूवीतलं एक सॉन्ग आहे, ते इथं त्यांनी शूट केलं इसेल्टवाड लोकेशनला। आम्ही आता इंटरलाकन ओस्टला पोहोचलेलो आहोत आणि जवळजवळ 1.5 तासाची राईड होती आणि आत्ता आम्ही क्रूजमधून बाहेर आलेलो आहोत। इंटरलाकन ओस्टच्या बसस्टॉपवरून एक 5 मिनिटाच्या अंतरावरच यशराज चोप्रा यांचा स्टॅच्यू आहे। स्वित्झर्लंडच्या गव्हर्नमेंटने त्यांचा स्टॅच्यू बनवलेला आहे, तर तेच बघायला आम्ही चाललेलो आहोत। आणि आता आमची बस आलेली आहे, 21 नंबरची बस तिथे जाते आणि त्या बस स्टॉपचं नाव आहे जुंगफ्रास्ट्रासे। आता आम्ही पोहोचलो आहोत त्या स्टॉपला आणि आता जात आहोत यशराज चोप्रा यांचं स्टॅच्यू बघायला। तर जाताना हे जे पॅराग्लायडिंग आहे ते उतरण्याचं जे लोकेशन आहे ते पाहायला मिळतं आणि सराउंडिंग इतकं छान यांनी केलेलं आहे ना, आजूबाजूला पूर्ण फ्लॉवर्स, झाडे वगैरे खूप छान लावलेले आहेत। तर आता आम्ही ज्या रोडवरून चालत आहे त्या रोडचं नाव आहे इन्फ्रास्ट्रासे, कारण ह्या रोडवरून व्ह्यू येतो इन्फ्रा माउंटेनचा, तर त्यामुळे ह्या स्ट्रीटचं नाव इन्फ्रास्ट्रासे ठेवलेलं आहे। तर फायनली चालत चालत आम्ही कसिनो कॉर्सल इथे आलेलो आहोत, जिथे यशराज चोप्रा यांचा स्टॅच्यू आहे। तर यांचे खूप सारे मूवीज त्यांनी इथं ॲक्च्युली केलेले असल्यामुळे त्यांना एक क्रेडिट देण्यासाठी त्यांचा स्टॅच्यू गव्हर्नमेंटने बनवलेले आहे इथल्या। तर तेच या बोर्डवरती लिहिलेलं आहे आणि फायनली आम्ही इथं स्टॅच्यूबरोबर फोटो वगैरे काढला। कन्स्ट्रक्शन सुरू होतं ॲक्च्युली यशराज चोप्राच्या स्टॅच्यूजवळ, नाहीतर तिथं सर्व झाडे, फुले वगैरे खूप छान होतं तिथं सराउंडिंग। तर आता काहीतरी कन्स्ट्रक्शन सुरू आहे तिथं। तर चला जाऊया आता आपण इंटरलाकन ओस्टच्या स्टेशनला। तर इंटरलाकन ओस्टवरून आम्ही लॉटरब्रुननला ट्रेननं आलो। तर तिथे जायला आम्हाला एक
15 to 20 मिनिट्स लागले ट्रेननं जायला. आणि आता लॉटरब्रुनेनच्या स्टेशनवरून आम्ही स्टॉबॅक फॉल्सला चालत जात आहोत आणि एक 20 ते 25 मिनटं तुम्हाला चालत जायला लागतात. आणि जर तुम्ही खूप फास्ट चालत गेला तर 15 मिनटामध्ये तुम्ही पोहोचता. आणि जर तुम्ही कारने जाणार असाल तर स्टॉबॅक फॉल्सच्या जवळच पार्किंग एरियासुद्धा आहे, तुम्ही तिथं पण जाऊन कार पार्क करू शकता. तर स्टॉबॅक फॉल्स हा लॉटरब्रुनेन विलेजमध्ये येतो आणि तो खूप सारे शूटिंग होतात, खूप सारे मूवीमध्ये ह्याचं ॲक्च्युली हे लोकेशन शूट केलेलं आहे. इंटरलाकन ओस्टवरून तुम्हाला एकच ट्रेन आहे जी जुंगफ्रागो आणि लॉटरब्रुनेनला जाते. तर लॉटरब्रुनेनला जाणारी बोगी जी आहे ते पुढं असते आणि मागची जुंगफ्रागोला जाते. आणि स्वायलेस्चिनन ह्या स्टेशनला ही ट्रेन स्प्लिट होते आणि गिंडरवडला जाते आणि तिथून जुंगफ्रागोला जाते. आणि स्वायलेस्चिननला जी पुढची बोगी आहे ट्रेनची ती लॉटरब्रुनेनला जाते. तर तुम्हाला टॉप ऑफ द युरोप बघायचं असेल तर तुम्ही इंटरलेकन ओस्टवरून स्वायलेस्चिनन या स्टेशनला स्प्लिट होते ट्रेन, तिथून तुम्ही जुंगफ्रागोला जाऊ शकता. पण आम्ही लॉटरब्रुनेनवरून पुन्हा वापस इंटरलेकन ओस्टला आलो ट्रेनने आणि तिथून आम्ही लुझनला आलो. तर हा होता दुसरा दिवस आमचा स्वित्झर्लंडमधला. तर इथून आम्ही घरी गेलो आणि त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे कुठं गेलो हे तुम्हाला कळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.